ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे, वजन मेंटेन करायचं आहे, ज्यांना कोणाला शुगर, डायबिटीज आहे किंवा निरोगी आयुष्य जगायचंय, त्यांनी फक्त 1 चमचा ही चटणी तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये ऍड करायची आहे. तुम्ही बघणार एवढे जबरदस्त फायदे या चटणीचे असतात की तुम्ही एकदा बनवली की या चटणीच्या प्रेमात बनवला, संपली की पटापट बनवणार. खायला सुंदर लागते, टेस्ट, चव अगदी चटकदार, चमचमीत आहे. पण खरं सांगू, ही चटणी एवढी बहुमूल्य आहे की ही चटणी एकदा बनवली की तुमचं घर सगळं निरोगी राहील. म्हणजे या चटणीमध्ये फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, अँटीऑक्सिडंट, प्रथिन, खनिज भरपूर प्रमाणात आहे. कोलेस्ट्रॉल कमी करतं, रोगप्रतिकार शक्ती वाढतं, गुडघेदुखी कमी होते, दातदुखी सारख्या समस्या सुद्धा यामुळे कमी होतात, मेटाबॉलिझम वाढतं, डायजेशन प्रॉपर होतं. कसं बनवायचं, चला बनवूयात. मी इकडे लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी घेतलं तर अतिउत्तम, आणि यामध्ये लोह जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे आपण इकडे काय केलेलं आहे तर लोखंडी तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे कढई, पॅन काही असेल लोखंडी ते घेऊ शकता, आणि नसेलच तर मग जे आहे त्याचा वापर करा. त्यानंतर आपल्याला 1 वाटी इकडे शेंगदाणे घ्यायचे आहेत. चांगले खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जेव्हाही आपण घेतो तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे. त्याचबरोबर आपल्याला जर प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवायची असेल तर त्यामध्ये शेंगदाण्याचा नक्की वापर केला जातो. तुम्ही वेट गेन वरती जरी असाल, वेट लॉस वरती जरी असाल, तरी शेंगदाणा खूप जबरदस्त आहे. असं म्हटलं जातं की जे वेट लॉस वरती आहे त्यांनी फुटाणे खाल्ले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन सुद्धा मिळतं. आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे अशांनी शेंगदाणे खाल्ले पाहिजे. पण ही चटणी एकदा नक्की बनवून बघा. वेट लॉस, वेट गेन किंवा वेट मेंटेनन्स वरती जरी असाल तर जबरदस्त तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तुमचा जर ह्या हिवाळ्यामुळे, थंडीमुळे जर भरपूर प्रमाणात हेअरफॉल होत असेल, कोंडा झालाय, ड्रायनेस खूप झालेला आहे, अशांसाठी सुद्धा ही खूप जबरदस्त अशी तुम्हाला सांगते चटणी आहे. मंद आचेवरती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. यामध्ये आपण जे शेंगदाणे टाकले आहेत यामध्ये प्रोटीन आणि फायबर एकदम चांगल्या प्रमाणात असतं. हे ऊर्जा देतं आणि आपल्या शरीराची जी काही झीज झालेली आहे ती भरून काढण्यास मदत होते. कारण बऱ्याचदा जे आहे आपल्या महिलांमध्ये खरं तर डिलिव्हरीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीराची झीज झालेली असते. तर डिलिव्हरी झाल्यावर तर नाही, कारण यामध्ये शेंगदाणे आहे, त्यामुळे सीझर झालं असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली असेल तर तुम्हाला टाके पडतातच. तर ते टाके सुकल्यानंतर आणि त्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी तुम्ही ही चटणी तुमच्या डाएटमध्ये सेवन करू शकता. आणि सीझरवाल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन 5 ते 6 महिन्याने, जोपर्यंत तुम्ही शेंगदाणे खात नाही, तुम्ही हे अवॉइड करायचंय. शेंगदाणे यामध्ये घ्यायचे नाही, कारण याला खाज सुटू शकते. पण जे अगदी वयोवृद्ध आहे, टाचा दुखत आहेत, गुडघेदुखी होते आहे, अशांनी तर ही चटणी बनवून खायची आहे. यामध्ये आपण जे जे इन्ग्रेडियंट टाकतो यामुळे एवढं जबरदस्त वेट लॉस सुद्धा होतो, पण आपल्या शरीराला एवढे जबरदस्त फायदे होतात की तुम्हाला काय सांगू. आता हे चांगल्या पद्धतीने आपण मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. चटचट आवाज आलेला आहे आणि त्याचे साल सुद्धा चांगले असे 2 विभाजित झाले आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि यामध्ये अजून आपण काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत. तर चला आता ते काय काय घालायचे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर इकडे मी घेतलेला आहे साधारणतः 1 वाटीला थोडासाच कमी लसूण. लसूण म्हणजे काय आहे तर आतड्यांसाठी चांगलं जीवाणू वाढून पचन सुधारत असतं. गॅस, अपचनासारख्या समस्या सुद्धा कमी होतात. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले राहतं. रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि सर्दी खोकल्यावरती एकदम गुणकारी आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता. या चटणीला एक खास अशी चव सुद्धा कढीपत्त्यामुळे येते आणि त्याचबरोबर यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे गुडघेदुखी आणि दातदुखीमध्ये आराम देऊ शकतात. केसांसाठी सुद्धा कढीपत्ता खूप चांगला मानला जातो, त्यामुळे आपण कढीपत्त्याचं सेवन इंटरनली सुद्धा करत आहोत. आता मंद आचेवरती कढीपत्ता आणि लसूण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला बऱ्याच जणांना अगदी यंग जनरेशन मध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलचा, बीपीचा खूप जास्त त्रास होत आहे. आपल्या महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएस, हार्मोन इम्बॅलन्सचा खूप प्रचंड त्रास होत आहे. बऱ्याच जणांना प्रेग्नेन्सी राहत नाहीये यामुळे, तर त्यांनी हे नक्कीच इन्क्लूड केलं पाहिजे. तुम्ही जर आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत असणार तर आपली एक वेट लॉस सिरीज सुरू आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला डेली 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या खायच्या आहेत. ज्यांना कोणाला उष्णतेचा त्रास आहे त्यांनी ही चटणी बनवली तर त्यांनी त्या पाकळ्या ज्या आहेत त्या नाही घेतल्या तरी चालेल, कारण यामध्ये आपण भरपूर जास्त प्रमाणामध्ये लसूण घेतलेला आहे. लसूण कढीपत्ता चांगला असा भाजला तर आपण आता काढून घेऊयात. आता बघा, हे तेल टाकून मध्ये सुद्धा आपण हे भाजून घेऊ शकतो, पण आपण वेट लॉस वरती आहोत त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोरड्याच भाजून घेत आहोत, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 3 चमचे जवस. जवस हा फायबरचा उत्तम स्रोत आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड यामध्ये आहे. यामुळे पचन सुधारतं, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन दूर होतं.
हे हृदयचे जे आरोग्य आहे ते चांगले राहण्यास मदत करतं, म्हणजे स्ट्रोकचा खरं तर धोका कमी करण्यास मदत करतं. अँटीऑक्सिडंट आहे, यामध्ये जे आहे लेग्नान्स समृद्ध आहे, जे कर्करोग प्रतिबंधनास मदत करतं. त्यामुळे यामध्ये जो आपण लसूण आणि त्याचबरोबर आपण जो काही जवस घेतलाय यामुळे कर्करोग सुद्धा होत नाही. पण लक्षात घ्या, जर लसूण तुम्ही सोलून जर फ्रीजमध्ये ठेवला आणि तो वापरला तर नक्कीच कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा चटणी बनवायची तेव्हा फ्रेश आपल्याला लसूण जो आहे तो सोलायचा आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर त्यावरती बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते आणि त्याचे तर फायदे काहीच मिळत नाही, होतं तर नुकसानच होतं. त्यामुळे या ज्या चटणीमध्ये फायबर पण आहे, प्रोटीन पण आहे, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे आणि यामुळे ओव्हरऑल आपल्या शरीराला खूप चांगले असे न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळतात. आता सगळं भाजून झालेलं आहे. आता शेंगदाण्याचे साल सगट सुद्धा तुम्ही ह्या चटणीमध्ये वाटून घेऊ शकता. मी थोडंसं काढून घेते आहे. आता बघा, ज्यांना कोणाला नुकतीच डिलिव्हरी झाली आहे तर त्यांना शेंगदाणे चालत नाही टाके असल्यामुळे, तर त्यांनी इकडे कम्प्लिटली शेंगदाणे अवॉइड करायचे आहे आणि शेंगदाण्याच्या जागी जवसाचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे काय करू शकता, डिलिव्हरी झाल्याबरोबर सुद्धा तुम्ही या चटणीचं सेवन करू शकता. फक्त यामध्ये लसूण आहे तर लसूणचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी करा, कारण लसूण हे गरम असतो. तर कसं असतं, डिलिव्हरी झाल्यानंतर ऑलरेडी आपल्या शरीरात भरपूर उष्णता असते, त्यामुळे लसणाचं प्रमाण इकडे तुम्हाला कमी करून घ्यायचं आहे. आता एकतर खलबत्त्यामध्ये छान असं हे कुटून घेऊ शकता किंवा माझ्यासारखा शॉर्टकट सुद्धा वापरू शकता. आता जे आपण सोलून घेतलं होतं शेंगदाण्याची साल ते टाकले, बाकीच्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला यामध्ये आपण ज्या भाजून घेतल्या होत्या त्या सगळ्या काही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात. 1 चमचा जिरं सुद्धा तुम्ही यामध्ये भाजून घेऊ शकता, जेणेकरून अजून चांगली चव येईल आणि तुमच्या पोटाची चरबी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहेत, तर इथे स्वादानुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. कारण कसं आहे की आपण जर वेट लॉस साठी ही करत आहोत तर आपण याला काही तेलामध्ये वगैरे फ्राय करणार नाही आहोत. पण जर आपण वेट लॉस साठी नाही करणार तर पुढे आपण प्रोसेस करणार आहोत, तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर मी इकडे 2 छोटे चमचे तिखट टाकत आहे. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असेल तर जेव्हा आपण लसूण भाजून घेतो तेव्हाच त्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता लावून आता आपल्याला चांगली ही चटणी बारीक अशी करून घ्यायची. अगदी बारीक करायची नाहीये, एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, थोडीशी आबडधोबड अशी वाटली पाहिजे. खलबत्त्यामध्ये जसं वाटण निघतं अगदी तसं बघा, या पद्धतीनं असं आपलं वाटण झालं पाहिजे. यामध्ये तुम्हाला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही जर तुम्ही वेट लॉस वरती असाल तर. यामध्ये जो लसूण आहे हा एवढा जबरदस्त आहे की आपल्या शरीरातील कॅलरीज कमी करतो, पण आपल्या शरीरातील जी जिद्दी चरबी असते ना ती कमी करण्यास खूप मदत करतो. तर हे बघा, या पद्धतीने काढलेलं आहे. आता बघा, जर आपण वेट लॉस वरती आहोत, वेट मेंटेनन्स वरती आहोत किंवा तुम्ही ऑइल खात नाही, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, अशांसाठी ही चटणी आता रेडी झालेली आहे. हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही चटणी आरामशीर रूम टेम्परेचर वरती 1 महिना चालू शकते. पण जर तुम्ही ही उन्हाळ्यात बनवली असेल तर अशा वेळेस, आणि तुम्ही जर वेट लॉस वरती नसाल, तुम्हाला फक्त अगदी चटकदार चवीसाठी हवी असेल पण चांगली असेल, तर मग आता मी जी पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती तुम्ही फॉलो करू शकता. ही पूर्णतः थंड होऊ द्यायची आणि मगच एअरटाईट कंटेनर मध्ये भरायची आहे. फक्त लक्षात घ्या, तुम्ही ही ना महिन्याच्या वरती नका खाऊ. महिनाभर जेवढी जाईल किंवा फक्त 15 दिवस जेवढी जाईल तेवढीच बनवा आणि ही आवर्जून घरातील सगळ्यांना द्या. घरामध्ये जर पराठा बनला असेल, मुगाचा डोसा बनला असेल तर त्यासोबत सॉस खाण्याच्या ऐवजी ही चटणी आवर्जून खाल्लीच गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगला असा हेल्दी ब्रेकफास्ट सुद्धा होतो. त्याचबरोबर एक्स्ट्रा असं तुम्ही सॉस वगैरे खाऊन एक्स्ट्रा कॅलरीज किंवा तुमच्या शरीराला अशा काही गोष्टी देत नाही ज्यामुळे होईल तर त्याचं नुकसान होईल. तर ही चटणी नक्की तुम्ही बनवू शकता. चला, आता ज्यांना कुणाला ही चटणी जी आहे अजून चटकदार बनवायची आहे, वेट लॉस वरती पण आहे पण थोडंफार तेल चालतं, तर अशांनी थोडंसं तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आणि ही फ्राय करून घ्यायची आहे. असं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ही जास्त काळ सुद्धा टिकते, हिची चव सुद्धा द्विगुणित होते, कारण यामध्ये जे आपण तिखट वगैरे टाकले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने फ्राय होऊन जातं. बाकीच्या गोष्टी तर आपण छान अशा भाजूनच घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण लसणाची क्वांटिटी जास्त घेतली आहे, कारण त्याचं कारण असे हे आहे की आपण वेट लॉस वरती आहोत म्हणून. छान अशी मिनिटभर मंद आचेवरती फ्राय करून घ्यायची, एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या थंड होऊन भरून घ्यायची. एखाद वेळेस भाजी केली नाहीये, फक्त पोळी आहे किंवा भाकर आहे, त्यासोबत तुम्ही इझिली ही खाऊ शकताय. अगदीच भाजीची अशी काहीही गरज नाहीये. एवढं जबरदस्त ही चटणी आहे की लागते खूप सुंदर, खरं सांगू का, कारण
एकदम जबरदस्त लागते ही. त्याचबरोबर हिवाळा, उन्हाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये कधीही तुम्ही ही करू शकता. फक्त पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये करत असाल तर क्वांटिटी एवढीच ठेवायची की 10 ते 15 दिवसच जाईल एवढी. कारण फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट ठेवली तर त्याची चव जी आहे ती बदलत असते. त्यामुळे कोणतीही गोष्टी छान अशी ताजीतवानी असेल तर ती खायला सुद्धा चविष्ट लागत असते. छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे बघा. मंद आचेवरती परतून घ्यायची. जास्त परतायची आपल्याला काही गरज नाहीये. तुम्ही जर तूप खात असाल तर तुपामध्ये परतली तरीही चालेल. कारण तूप सुद्धा हे गुड फॅट आहे. आपल्या शरीरातील बॅड फॅट काढण्यासाठी आपल्याला गुड फॅटची खूप गरज आहे. आणि यामध्ये आपलं गुड फॅट आहे ते म्हणजे जवस. जवस हे गुड फॅट आहे, म्हणजे आपल्या शरीरातील जे बॅड फॅट आहे ते काढण्यास खूप मदत करत असतं. त्यामुळे आपण इकडे जवस इन्क्लूड केलेलं आहे. तर जवसामुळे आपल्या शरीराला तर फायदे होतातच, पण आपलं जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं आपल्या शरीरामध्ये ते बॅलन्स आउट करण्यासाठी सुद्धा जवस खूप इम्पॉर्टंट आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत चाललेली आहे, कारण मी एक महिला म्हणून सुद्धा मला माहिती आहे महिलांचे काय प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे 30 नंतर तरी आपण जवस खाणं हे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केलंच पाहिजे. एवढं जबरदस्त असे बेनिफिट्स आहेत जवसाचे. आणि त्याचबरोबर मेथी सुद्धा आवर्जून केली पाहिजे. मेथीचे लाडू आपण ऑलरेडी केलेले आहेत, त्यामुळे आपण मेथी काही यामध्ये टाकली नाहीये. त्यामुळे मेथीचं सेवन आपल्याला दररोज करणं खूप खूप गरजेचं आहे. चटणी छान अशी आपली फ्राय झालेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला हे सुद्धा कळेल. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि युट्यूबवर बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही चटणी तुम्हाला कशी वाटली. डोळे झाकून ही चटणी बनवा, खूप सुंदर टेस्ट लागते. लहान मुलांना सुद्धा ही चटणी आवडणार हे मी खात्रीशीररित्या तुम्हाला पटवून देते. चला मग भेटूया